जागेच्या क्षुल्लक वादात शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर एकाने सब्बलने अचानक प्रहार करून आई मुलाला कायमचे संपविले, तर वडील थोडक्यात बचावले। ही खळबळजनक घटना अमरावती शहरातील मंगलधाम परिसरात येत असलेल्या बालाजी नगरात 29 एप्रिलला दुपारी घडली। मारेकरू घटनास्थळावरून पसार झाला। पोलीस आयुक्त रेड्डी यांनी पथकासह घटनास्थळ गाठले। यावेळी परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली। हल्ल्याची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। राग हा कोणत्या थराला नेणार हे कोणीच सांगू शकत नाहीत। ज्याने रागावर संतुलन राखले तोच समजदार, अन्यथा अनेकांच्या रागाच्या भरात अनेकांनी जेलची हवा खावी लागली। अशीच थरारक आणि रक्तरंजित घटना अमरावती शहरातील मंगलधाम परिसरात येणाऱ्या बालाजी नगरात 29 एप्रिलच्या दुपारी घडली। जागेच्या वादात दोन कुटुंबात क्षुल्लक वादात निर्माण झाला आणि त्याच रागाच्या भरात शेजारी राहणाऱ्या आरोपी देवानंद लोणारे याने सब्बल काढून देशमुख कुटुंबावर चक्क हल्ला चढविला। आधी 27 वर्षीय सूरज विजय देशमुख याच्या डोक्यावर जबर प्रहार करून त्याला जागीच संपविले। नंतर बचावाकरिता आलेल्या 66 वर्षीय कुंदा विजय देशमुख यांच्यावर हल्ला चढवून त्यांना सुद्धा संपवण्यात आले। या हल्ल्यात आई मुलगा जागीच ठार झाले, तर वडील विजय देशमुख सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत। घटनास्थळी रक्तांच्या थारोळ्यात मृतक पडले। मृतक सूरज हा बायपास मार्गावरील एका कारखान्यात सुपरवायझरचं काम करीत होता। माहिती मिळताच परिसरातील शेकडो नागरिकांनी मोठी गर्दी केली। घटनास्थळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सुद्धा धाव घेतली। फ्रिजरपुरा पोलीस पथक दाखल होऊन डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्टला सुद्धा पाचारण करण्यात आले। घटनास्थळावरून आरोपी देवानंद लोणारे याने घराला कुलूप लावून पत्नीसह दुचाकीने पसार झाला। ही सर्व घटना आरोपीच्या घरी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। अमरावती शहरात एकाच कुटुंबातील आई मुलाची डबल निर्घृण हत्याने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांचे वेगवेगळे पथक आता आरोपीच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत।